जय हिंद मित्रांनो. तर बघा, आज आणखी एक नवीन टॉपिक आपण या ठिकाणी घेतोय. तर बघा, डायरेक्ट प्रश्न सुरू करतोय मी. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर हे चुकीचे येत असतील तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न नाही का बरोबर असतील. तर बघा, अशा प्रकारचे उदाहरण नाही का तुम्हाला नाही का बऱ्याच एक्झाम मध्ये नाही का आणि बऱ्याच पाठीमागच्या पोलीस भरती असेल किंवा इतर एक्झाम असेल त्यामध्ये बघायला भेटले असतील. तर बघा, अशा पद्धतीचे उदाहरण कसे सोडवायचे एकदम ट्रिकने आपण सोडणार आहोत. तर बघा काय म्हटलंय, एकदा आपण नाही का क्वेश्चन समजून घ्यायचा, त्यावेळेस आपण नाही का आन्सरपर्यंत जाऊ शकतो. बरोबर आहे का नाही? एक कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ती समजत नाही. त्यामुळे आधी समजून घेऊ. तर बघा, एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट म्हणजे काय आहे? बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्न त्याचे काय होतात, चुकतात. म्हणजे बरोबर किती येतात? तर समजा तसा जर एक प्रश्न जर बरोबर येत असेल तर चुकता किती? 2 या ठिकाणी चुकता. बरोबर? तर 2 या ठिकाणी चुकता म्हणजेच 2 या ठिकाणी चुकतात. तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न हे बरोबर येत असतील? तर बघा, मग चूक आणि बरोबर दोन्ही आपल्याला एकत्र करावं लागेल. कारण एकूण प्रश्नांची बेरीज किती आहे? 51 प्रश्न आहे. बरोबर? म्हणून चूक आणि बरोबर हे दोन्ही एकत्र करू आपण तर किती होतात ते? तर 3. आणि एकूण प्रश्न किती आहे आपले? तर या ठिकाणी 51. बरोबर? तर किती प्रश्नांचे बरोबर उत्तर असतील हे आपल्याला काढायचंय. म्हणून आता हे किती, हे काय आहे? तर हे बरोबर आहे. बरोबर आणि हे आहे चूक. म्हणजे जर त्याचा एक एक बरोबर येत असेल तर 2 चुकत्या. बरोबर? मग काय करायचं? आणि एकूण या ठिकाणी नाही का तुम्हाला जे प्रश्न आहेत ते दिलेले आहे. तर ह्या एकूणला नाही का ह्या दोन्हींच्या बेरजेनं भाग द्यायचा आहे आपल्याला. तर 1 आणि 2 किती? 3. तर 3 ने भाग देऊ आपण बघा. 3 एका 3, 3 एका 3. बरोबर? उरले किती? तर या ठिकाणी 2 उरले. तर 3 साते 21 म्हणजेच 17. तर बघा, मग बरोबर प्रश्न किती त्याचे? तर 1. बरोबर? तर ह्या 1 ने जर 17 ला गुणवलं तर या ठिकाणी येणार आहे उत्तर तुमचं 17. बरोबर प्रश्न 17 येणार आहे. त्याचबरोबर चुकीचे किती आहे? तर 17 ला जर 2 ने तुम्ही या ठिकाणी गुणवलं, 17 दुणे 34. तर या ठिकाणी चुकीचे प्रश्न त्याचे असणार आहे 34. समजलं का? आणि या दोन्हींची जर एकूण बेरीज केली तर तुम्हाला 51 प्रश्न या ठिकाणी भेटणार आहे. समजलं का? चला पुढचं उदाहरण बघू. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. तर बघा, एक बँक आहे आणि त्या ठिकाणी नाही का एक कोणती तरी पोस्ट असेल, त्यासाठी नाही का 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. तर प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळायचे. जर तुमचं जर एक उत्तर जर बरोबर आलं तर तुम्हाला 5 भेटणार. 10 जर आले तर किती भेटतील? 50. 20 जर बरोबर आले तर तुम्हाला 100 गुण भेटणार आहे, मिळतात. तर तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी किती? 2 गुण कमी होतात. बरोबर? जर चुकलं तर 2 तुमचे कमी होणार आहे. तर रवीला त्या परीक्षेत नाही का 10 प्रश्न बरोबर आले, तर रवीने 10 प्रश्न सोडवले तर त्याला नाही का किती गुण मिळतील? तर बघा, आता या ठिकाणी नाही का जर तुम्ही जर बरोबर आन्सर केलं तर तुम्हाला 5 मार्क भेटताय आणि जर नाही का चुकलं तर 2 कमी होत आहे. अशा पद्धतीची ही परीक्षा आहे. म्हणजे नाही का या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. बरोबर? आता अजून सध्या तरी पोलीस भरतीसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. बरोबर आहे का नाही? आणि ज्यावेळेस नाही का जे पोलीस भरतीमध्ये जे अंदाजे टोले मारणार राहत्या, त्यांच्या नाही का या ठिकाणी वांदे होतील ज्यावेळेस येतील. म्हणजे तुम्हाला काय अभ्यास करणंच आहे. आणि असं पण तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करावाच लागणार आहे. तेव्हाच तुम्ही नाही का कॉम्पिटिशन मध्ये टिकणार. बरोबर आहे का नाही भाऊ? तर बघा, आता उत्तराकडे या. तर बघा, आता त्यांनी काय केलंय, प्रश्न प्रश्न बघू आपण. तर 10 प्रश्न नाही का बरोबर केले. तर बघा, 10 प्रश्न जर बरोबर केले तर प्रत्येक याला किती मार्क्स आहे? तर 5 आहे. म्हणून 10 ला जर 5 ने गुणवलं तर तुमचे आहे 50. या ठिकाणी त्याला 50 मार्क्स भेटले. तसंच पुढे बघा. पुढे आता जर म्हटलं तर 2 गुण कमी होतं म्हणजे 20 पैकी त्याला किती? 20 पैकी नाही का 10 सोडले म्हणजे 10 बाकी. तर ह्या 10 चे ज्या वेळेस नाही का 2 कमी होत आहे म्हटलं तर 10 10 दोन्ही 20. बरोबर? तर या ठिकाणी नाही का आता त्याला ऍक्च्युअली मार्क किती भेटणार आहे? तर 50 आहे का त्याचे मार्क्स? नाही, कारण जे चुकलेले आहेत म्हणजे त्याने सोडवले जरी नाही किंवा त्याचे चुकलेले तरी हे 2 मार्क नाही का प्रत्येक प्रश्नाचे कमी होणार आहे. म्हणून तुम्हाला ह्या एकूण जे काही 50 मार्क्स त्याला भेटलेले त्या 50 मधून हे 20 मायनस करावं लागेल. का बरं? कारण त्याने सोडवलं नाही आणि प्रश्नामध्ये सांगितलंय की जर तुम्ही सोडवलं नाही किंवा
चुकलं तुमचं तर तुमचे 2 मार्क्स या ठिकाणी कमी होणार आहे, म्हणून तुम्हाला ते वजा करावं लागेल. जर 50 मधून जर 20 वजा केले तर तुमचं आहे या ठिकाणी उत्तर 30. तर त्याला नाही का किती मार्क्स भेटणार या ठिकाणी, तर या ठिकाणी भेटणार आहे त्याला 30 मार्क्स. समजलं का? तर अशा प्रकारचं आहे त्याचं आन्सर. चला पुढचं उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो, आता पुढचं उदाहरण, नेमबाजीच्या एका स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी, अचूक अचूक म्हणजे कसा, तर बरोबर, हे पण नाही का या ठिकाणी शब्दप्रयोग बघा बरं का, अचूक म्हटलंय. अचूक म्हणजे कसा, तर बरोबर. बरोबर नेमासाठी नाही का 5 गुण मिळतात. किती, तर 5 गुण मिळतात. तर चुकलेल्या नेमासाठी नाही का 3 गुण कमी होतात. बरोबर होतात. तर 15 प्रयत्नामध्ये किरण नावाचा एक मुलगा आहे, त्यांनी नाही का 15 प्रयत्नामध्ये नाही का 5 नियम चुकवले. बरोबर, म्हणजे 15 त्यांनी 15 नेम मारले, नेम लावला 15 वेळेस, पण त्यातून नाही का 5 त्याचे चुकले, म्हणजे बरोबर किती लागले, तर 10. तर त्याला किती गुण मिळाले असतील हे आपल्याला काढायचंय. तर बघा मग त्याचे बरोबर किती आले किंवा बरोबर किती लागले नेम, तर 10. आणि प्रत्येक अचूकसाठी किती गुण मिळतात रे, तर 5 गुण मिळतात. बरोबर 5, म्हणून याला गुणाकार 5. तर 10 गुणिले 5 किती झाले, तर 10 5 50, म्हणजे 50 गुण. तर त्याला किती गुण मिळाले, 50 गुण मिळाले. बरोबर आहे का, तर नाही, कारण पुढे काय म्हटलंय, जर चुकलेल्या नियमासाठी नाही का 3 गुण कमी होतात. बरोबर, मग त्याचे चुकलेले किती आहे, तर 5 चुकले. बरोबर आहे का नाही, 5 चुकले आणि चुकले, एक चुकला तर किती गुण कमी होतात, तर 3, म्हणून याला 3 ने गुणू आपण. तर बघा 5 त्रिक किती, 15. बरोबर आहे का नाही, तर मग ह्या 50 मधून जर 15 वजा केले, कारण कसं आहे निगेटिव्ह सिस्टम आहे का नाही, म्हणून 50 मधून जर 15 वजा केले तर 35, म्हणजेच या ठिकाणी त्याला किती गुण मिळणार आहे, तर 35 गुण मिळणार आहे. म्हणजे पप्पू पास हो गया 35 आहे. बरोबर आहे का नाही, तर अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. चला पुढचं बघू. तर बघा मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे. बघा आता, परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले आले होते बरं. एक परीक्षा होती, त्यात 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 गुण मिळतात. किती, 4 गुण मिळतात, व चुकीच्या उत्तरासाठी नाही का 2 गुण कमी होतात. जर भावनाला त्या परीक्षेत नाही का किती गुण मिळाले, तर 50 गुण मिळाले, तर भावनाचे त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर आले असतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर बघा, सगळ्यात पहिले नाही का किती प्रश्न आहे, तर 50 प्रश्न आहे. आणि ह्या 50 प्रश्नासाठी एका 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 उत्तरासाठी किती हे भेटतंय, मार्क्स भेटताय, गुण भेटताय, तर 4. म्हणून 4 ने याला गुणू, तर आपल्याला एकूण गुणांची नाही का संख्या या ठिकाणी भेटणार आहे. बघा 4 पंचे 20 आणि हा शून्य जशाच्या तसा, म्हणजे 200 प्रश्नाची 200 उत्तरांचा हा पेपर आहे. तर मग तिला भेटले किती आहे गुण, तर 50च भेटले. म्हणजेच तिचं चुकलं किती, तर चुकलेले आहे या ठिकाणी, जर ज्यावेळेस आपण एकूण गुणातून मिळालेले गुण वजा करू, तर आपल्याला नाही का चुकलेले गुण भेटतात. चुकलेले जे काही आहे काय म्हणजे मार्क्स किंवा भेटलेले नाही तिला ते भेटतील. तर 150 गुण तिला या ठिकाणी भेटलेले नाहीये. बरोबर, तर मग पुढे काय म्हटलंय त्यांनी, तर 50 गुण मिळाले, तर भावनाचे त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर आले असतील हे आपल्याला काढायचं. म्हणजे या ठिकाणी प्रश्न किती बरोबर आले ते आपल्याला काढायचंय. तर बघा मग, आता हे 4, म्हणजेच आता तिचे चुकलंय, जर चुकले तर तिला 2 गुण कमी होतात. बरोबर, आणि तिने सोडवले नाही, म्हणजे हे 4 गुण पण तिचे कमीच झाले ना. बरोबर ना, तर मग हे 4 प्लस 2, ज्यावेळेस आपण या दोन्हींची एकत्र बेरीज करू, त्यावेळेस नाही का तुम्हाला किती प्रश्न तिचे बरोबर आले असतील ते भेटणार आहे. मग बघा मग, 4 प्लस 2, जर हे 4 भेटणार आहे आणि जे नाही भेटले ते पण, म्हणजे हे 6 गुण तिला भेटत नाहीये एका प्रश्नासाठी. म्हणून, आणि हे 150 भेटलेले नाही तिला, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला याला 6 ने भाग द्या. तर 6 1 6, 6 2 12, उरला 3. तर बघा हे 30 झाले, 6 पंचे 30. तर ह्या ठिकाणी भावनाचे 25 प्रश्न बरोबर आलेले असतील. ठीक आहे, समजलं का? चला नेक्स्ट उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट उदाहरण आहे आणि हे शेवटचं उदाहरण असं या टॉपिक मधलं. तर बघा, एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी किती गुण मिळतात रे, अचूक म्हणजे बरोबर. बरोबर नियमासाठी नाही का 5 गुण मिळतात. म्हणजे एक नेमबाजीची स्पर्धा आहे आणि जर तुम्ही एक शूट केला आणि तो बरोबर लागला तर तुम्हाला नाही का 5 गुण मिळतात. व नेम चुकल्यास नाही का मिळालेल्या गुणातून एक गुण नाही का कमी होतो. जर समजा तुम्ही नेम चुकवला तर तुम्हाला जर समजा 5 गुण मिळाले आणि त्यामधून नाही का तुमचा एक गुण कमी होऊन जाईल, म्हणजे तुमचे किती होणार, तर मग त्या ठिकाणी 4च होतील. तर अशा पद्धतीने ही नाही का एक स्पर्धा आहे नेमबाजीची. तर एकूण
काय एकूण एकूण 20 प्रयत्नात एका स्पर्धकाने किती प्रयत्न केले, तर 20 प्रयत्न केले, तर त्याला नाही का किती गुण मिळत आहे, तर 70 गुण मिळतात. तर त्याचे किती नियम नाही का या ठिकाणी बरोबर बरोबर आले असतील. तर बघा, ऍक्च्युअली आता त्याने जर 20 प्रयत्न केले आणि त्याचे 20चे 20 जर बरोबर आले असते, तर त्याला किती 20 100 गुण मिळाले असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याने 20 प्रयत्न केले, 20 अटेम्प्ट केले आणि त्याला नाही का किती गुण मिळाले असते, जर त्याचे जर बरोबर असते तर 100. पण त्याला ऍक्च्युअल किती भेटले, तर 70च भेटले, है का नाही. म्हणजे 70 गुण भेटले, म्हणजेच किती गुण कमी पडले त्याला, तर या ठिकाणी 30 गुण गुण कमी पडले. तर पुढे काय म्हटलंय मग, तर त्याचे नाही का किती नियम नाही का बरोबर लागले असतील, आपल्याला हे काढायचंय, बरोबर आहे का नाही. तर बघा मग, त्याचं जर बरोबर आलं तर त्याला 4 गुण मिळतात, बरोबर. आणि चुकले तर नाही का त्याचे 2 कमी होतात, बरोबर आहे का नाही. तर बघा, ह्या दोन्हींची ज्यावेळेस आपण बेरीज करू, तर त्यावेळेस आपले येणार आहे त्याचे किती नेम बरोबर आलेले आहे ते. तर बघा, आता जर का याने जर एकूण जे चुकलेले आहेत त्याला जर भाग दिला, तर 4 आणि 2 किती होतात, तर 6. तर बघा, 6 एक 6, 6 पंचे 30. म्हणजेच त्याचे नाही का किती चुकले, तर या ठिकाणी 5 नियम नाही का त्याचे या ठिकाणी चुकलेले आहेत. तर मग नेम बरोबर किती आले, तर बघा, एकूण नियम किती होते, एकूण नियम किती लावायचे होते, तर 20. 20 पैकी त्याचे नाही का किती चुकले, या ठिकाणी 5 चुकले. म्हणजे 5 चुकले म्हणल्यावर 20 मधून जर 5 वजा केले तर किती बरोबर येतात, तर या ठिकाणी येतात 15. तर अशा प्रकारे नाही का त्याचे नेम बरोबर आले आहेत या ठिकाणी 15. समजलं का. तर अशा प्रकारचा नाही का हा चॅप्टर होता. एखादा प्रश्न तरी तुम्हाला नाही का एक्झाम मध्ये याच्यावरती बघायला मिळतोच. बरोबर आहे का नाही. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आणखीन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.